इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हटलं की बऱ्याच लोकांना वाटतं वायरिंग करा, स्विचेस लावा, बस. पण खरं सांगायचं झालं तर ही ब्रांच पॉवर, एनर्जी, इलेक्ट्रिकल व्हेकल्स रिव्होल्यूशन, ऑटोमेशन, स्मार्ट ग्रिड्स अशा जगभरात चालणाऱ्या सिस्टीमचं हार्ट आहे. उदाहरणार्थ, रोजच्या आयुष्यात आपण वापरत असलेला छोटासा मोबाईलचा चार्जर किंवा मग मेट्रोज, हे दोन्ही बनवण्याच्या प्रोसेसमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियरचा रोल खूप महत्त्वाचा ठरतो. जर तुम्हाला मशीन्स, इलेक्ट्रिकल सर्किट्स, एनर्जी सिस्टीम्स, मोटार्स आणि रिअल वर्ल्ड प्रॉब्लेममध्ये थ्रिल वाटत असेल तर दिस ब्रांच इज परफेक्ट फॉर यू. इलेक्ट्रिसिटी ही आजच्या आधुनिक जगाची लाईफलाईन आहे. ईव्हीज, रिन्युएबल एनर्जी, ऑटोमेशन, रोबोटिक्स, पॉवर प्लांट्स या सगळ्याच्या फाउंडेशनमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेजर रोल प्ले करतं. सो इफ यू लव्ह प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्विंग प्लस इंजिनिअरिंग लॉजिक, देन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कॅन बी पॉवरफुल अँड एक्साइटिंग ऑप्शन फॉर यू. जर तुमचं मॅथ्स आणि फिजिक्स दोन्ही स्ट्रॉंग असेल तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शिकणं सोपं आहे. पण जर सर्किट्स बघून टेन्शन येतं, फील्ड वर्क नको वाटतं, प्रॅक्टिकल लॅब्स बोरिंग वाटतात किंवा हाय व्होल्टेजची भीती वाटते, तर ही ब्रांच अवघड आणि फ्रस्ट्रेटिंग वाटू शकते. इलेक्ट्रिकल म्हणजे थिअरी प्लस प्रॅक्टिकल, त्यामुळे दोन्ही महत्त्वाचं आहे. लॉजिकल थिंकिंग, न्यूमरिकल ॲबिलिटी, सेफ्टी फर्स्ट माइंडसेट आणि पेशन्स हे झाले आवश्यक असणारे स्किल्स. मॅटलॅब, सिम्युलिंग, ऑटोकॅड इलेक्ट्रिकल, PLC, स्कॅडा हे आवश्यक असणारे सॉफ्टवेअर्स. डॉक्युमेंटेशन, टीमवर्क, ऑनसाईट कम्युनिकेशन आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्विंग हे आवश्यक असणारे सॉफ्ट स्किल्स. इलेक्ट्रिकल इंजिनियर शुड बी लॉजिकल, डिसिप्लिन विथ सेफ्टी कॉन्शियस. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही भारतातील एव्हरग्रीन इंजिनिअरिंग ब्रांच आहे. जवळपास सर्वच कॉलेजेस ती ऑफर करतात. दरवर्षी साधारण 2.5 ते 3 लाख सीट उपलब्ध असतात. मुलामुलींचा रेशो 70:30 असा आहे. IIT बॉम्बे, मद्रास, कानपूर, NIT त्रिची, VJTI मुंबई, COEP पुणे या काही टॉप इन्स्टिट्यूट्स आहेत. इलेक्ट्रिकल मशीन्स, पॉवर सिस्टीम्स, सर्किट थिअरी, कंट्रोल सिस्टीम्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, हाय व्होल्टेज इंजिनिअरिंग, सिग्नल्स अँड सिस्टीम्स, स्विचगेअर अँड प्रोटेक्शन हे काही कोर सब्जेक्ट्स. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही कॉन्सेप्ट हेवी ब्रांच आहे. सर्किट्स, मशीन्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी सगळं काही खोलात शिरून समजून घ्यावं लागतं. इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, पॉवर इंजिनिअरिंग, रिन्युएबल एनर्जी, मेकॅट्रॉनिक्स, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, एनर्जी सिस्टीम्स, स्मार्ट ग्रिड टेक्नॉलॉजी या काही अलाइड ब्रांचेस. इलेक्ट्रिकल डिझाईन इंजिनियर, पॉवर सिस्टीम इंजिनियर, मेंटेनन्स इंजिनियर, प्लांट इंजिनियर, कंट्रोल अँड ऑटोमेशन इंजिनियर, क्वालिटी इंजिनियर हे काही एंट्री लेवल जॉब्स आहेत. स्टार्टिंग पॅकेज साधारण 4 ते 7 लाख इतकं असतं. पण एक्सपिरियन्सनुसार इलेक्ट्रिकल व्हेकल्स आणि रिन्युएबल एनर्जी डोमेनमध्ये ते साधारण 20 ते 25 लाखापर्यंत सहज वाढू शकतं. पॉवर प्लांट्स, रेल्वेज, मेट्रोज, EV कंपनीज, सोलार अँड विंड एनर्जी प्रोजेक्ट्स, इंडस्ट्रियल ऑटोमेशन कंपनीज, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आणि ऑइल अँड गॅस कंपनीज या काही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगशी संलग्न असणाऱ्या इंडस्ट्रीज. इलेक्ट्रिकल, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, एनर्जी सिस्टीम्स आणि स्मार्ट ग्रिडमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी USA, कॅनडा, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया हे टॉप डेस्टिनेशन्स आहेत. सध्या भारतामध्ये IITs, NITs, IISc इथे असलेल्या इलेक्ट्रिकल रिसर्च लॅब्स देखील अत्यंत ॲडव्हान्स होत आहेत. EV, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्ट ग्रिड कम्युनिकेशन यावर इथे खूप मोठा रिसर्च चालतो. ॲव्हरेज इलेक्ट्रिकल इंजिनियर प्लांट मेंटेनन्स, रुटीन टेस्टिंग आणि फील्ड सपोर्ट करतो. स्टेबल जॉब, स्टेडी ग्रोथ. पण अबाऊ अँड बियॉन्ड जायचं असेल तर काय करायचं? EV टेक्नॉलॉजी, मोटर डिझाईन आणि बॅटरी सिस्टीम्समध्ये स्पेशलायझेशन करा. रिन्युएबल एनर्जी आणि स्मार्ट ग्रिड्स हे फील्ड्स एक्सप्लोअर करा. ऑटोमेशन, PLC, स्कॅडा, IoT पॉवर सिस्टीम्समध्ये मास्टर्स करा. MBA करून प्रोजेक्ट मॅनेजमेंट किंवा एनर्जी कन्सल्टन्सीमध्ये जा. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे फक्त वायरिंग नाही. इट इज द आर्ट ऑफ कंट्रोलिंग एनर्जी, पॉवर अँड एंटायर मॉडर्न वर्ल्ड. सो डोंट जस्ट चूज इलेक्ट्रिकल, चूज पॉवर टू बिल्ड फ्युचर. अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी वेद स्किल्स लॅबला फॉलो करा. पुढे कोणती ब्रांच एक्सप्लेन करून हवी आहे ते आम्हाला कमेंट करून कळवा.